हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, युजली आपण ना हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल भाज्या घरी करतो, पण ना हॉटेल स्टाईल आपल्याला कुलचा, नान, रोटी वगैरे हे काय आपल्याला जमत नाही घरी, कारण तंदूरवर ते लोक करतात आणि आपण तसं घरी नाही करू शकत. पण ना आजची जी रेसिपी आहे ती आपण आहे ना स्पेशल गव्हाचा कुलचा ही करत आहोत. आता त्यात ना मैदा अजिबात नाहीये किंवा ईस्ट सुद्धा टाकलेलं नाहीये. असे काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा सिक्रेट टिप्स आहेत, त्या पद्धतीने आपण आहे ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरी केलेले आहेत. सो यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. सो नक्की बघा. गव्हाचा कुलचा करण्यासाठी एक मोठं बाउल घेतलंय. त्यातनं मी हे वाटीचं प्रमाण सगळ्याला घेणार आहे. सो अर्धी वाटी मी आहे ना इकडे दही घेतलेले आहे. 1 चमचा पिठी साखर. पिठी साखरनी काय होतं माहितीये का, पिठी साखर म्हणजे ऍक्च्युली आधी सांगते तुम्हाला की साखर जी आहे त्याची आपण पावडर करून घेतलेली आहे. ह्यानी काय होतं माहिती का, कलर पण खूप छान येतो आपल्याला. अर्धा चमचा बेकिंग पावडर. आता बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा घालू शकता. 2 चमचे तेल, चवीप्रमाणे मीठ. आता आधी हे सगळं ना मिक्स करून घेऊया. ॲक्च्युली ही जी प्रोसेस आहे ही सिक्रेट प्रोसेस आहे कुलच्याची. ह्यानी काय होतं माहिती आहे का की कुलचे आपले छान फुलतात सुद्धा आणि एकदम मस्त हलके आणि मऊ होतात. यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. आता हे मिश्रण सगळं मिक्स करून झालेलं आहे. आपलं मिश्रण इतकं हलकं झालेलं आहे. आता आपण ज्या वाटीने दही घेतलं त्या वाटीने आहे ना 3 वाट्या आपण आहे ना गव्हाचं पीठ म्हणजेच आहे ना व्हीट फ्लोअर घेतलंय. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हलक्या हाताने आहे ना आपण पीठ भिजवून घेणार आहे. फारही घट्ट नाही, किंचित सैलसर ठेवायचं. घट्ट केलं तर काय होतं की आपले ना कुलचे जे आहेत ते असे कोरडे पडतात, घट्ट होतात. यासाठी आता आपण हे मिक्स केलं ना की आपल्याला अंदाज येईल. समजा पाणी लागलं तर त्याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून कणिक भिजवून घेऊ शकता. आपण ना कणिक भिजवून घेतलेली आहे. आता शेवटची प्रोसेस काय करायची माहिती का, अगदी 2 ते 3 थेंब आहे ना ह्याच्यावर पाणी घालायचंय. अर्धा चमचा तेल. आता आपण पीठ आहे ना परत मळून घेऊया. आता आपण ना पाणी का घातलं माहितीये का की पाणी आता ज्या वेळेला आपण आहे ना हे कणिक मुरायला ठेवतो त्यावेळेला ती इतकी छान भिजते आणि आपले जे कुलचे आहेत एकदम सॉफ्ट होतात. यासाठी आता आपण 1-2 मिनिटांना मळून घेऊ. पाणी आणि हे तेल आहे ना सगळं ह्याच्यात जिरवून घेऊयात. आता हे पीठ आपण अर्धा ते पाऊण तास मुरायला ठेवूया. आपण अर्धा ते पाऊण तास आहे ना छान मुरू दिले. थोडंसं आता काय करूयात, थोडं तेल घालूयात म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही आणि ना मळून घेऊयात. हलक्या हाताने मळायचं, अगदी रगडून नाही. मळून झाल्यावर तुम्ही बघू शकता इतका सॉफ्ट झालेला आहे. आता काय करायचं, आपण जेवढं पोळीला पीठ घेतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचंय. आता आपण काय करायचंय की ना कुलचा लाटायला घेऊयात. थोडंसं आपण पीठ घालून घ्यायचं, त्याच्यावर हा गोळा ठेवायचा. आणि आता काय करायचं माहितीये का की हे जे कलोंजी आहे ना कांद्याचं बी, ते आपण ह्याच्यावर घालून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता समजा ना इकडे कलोंजी समजा नसेल तुमच्याकडे तर पांढरे तीळ किंवा काळे तीळ असतात ना ते जरी यांना लावून घेतले तरी चालेल. आता काय करायचं, हलक्या हाताने असं प्रेस करून घेऊया. आता थोडंसं आपण आहे ना पीठ ह्याच्यावर घालून घेऊयात, हलक्या हाताने असं प्रेस करून घेऊ आणि मग छानपैकी आहे ना लाटून घेऊयात. फारही पातळ लाटायचं नाहीये. फुलक्यापेक्षा थोडंसं ना आपण मोठी साईज लाटून घेतली आणि थोडंसं असं जाडसर लाटून घेतलेत. आता आपण काय करूयात, हा कुलचा भाजायला घेऊयात. इथे कुलच्यासाठी ना आपण काय केलंय की तवा ठेवलेला आहे तापवायला आणि थोडासा तापवून झाला की आपण त्यावर ना कुलचा घालून घेऊया. थोडंसं असं कडेने आहे ना पाणी घालून घ्यायचंय, 1 ते 2 चमचे. पाणी घालून झालं की लगेच झाकण ठेवायचं. 1 ते 2 मिनिटं अजिबात झाकण काढायचं नाहीये आणि हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही. 1 मिनिट झालंय, आपण आता झाकण काढून घेऊया. इथे ना छान फोड तुम्ही बघू शकता. आता उलटून घेऊयात आपण. परत 1 मिनिट झाकण ठेवून घेऊया. 1 मिनिटाने झाकण काढून घेऊया.
आता या साईडनी ना थोडंसं आपण बटर लावून घेऊयात. बटरच्या ऐवजी ना तुम्ही तुपाने सुद्धा भाजू शकता. आता उलटून घेऊयात आपण. या साईडनी पण आपण बटर लावून घेऊया आणि कलर बघू शकता इतका सुंदर आलेला आहे त्याला. दुसऱ्या साईडने पण आपल्याला कुलचा इतका छान भाजला गेलेला आहे. आता आपण हा जो कुलचा आहे तो काढून घेऊ. अशाच पद्धतीने आपण बाकीचे कुलचे करून घेऊ. फ्रेंड्स, इथे आपला कुलचा ना गार झालाय, मी तुम्हाला दाखवते. एवढा छान असा सॉफ्ट आहे ना गार झाल्यावर सुद्धा. फ्रेंड्स, खूप साध्या सोप्या पद्धतीने विना मैदा आणि विना ईस्ट आपण इथे मस्तपैकी गव्हाचे कुलचे म्हणजेच व्हीट कुलचा रेस्टॉरंट स्टाईल तयार करून घेतलेला आहे आणि तो सर्व करून घेतला. कुठल्याही भाजी बरोबर तुम्ही हा एन्जॉय करू शकता. काय मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही कुलच्याची रेसिपी? आहे ना मस्त, साधी सोपी आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात मैदा नाही, त्यामुळे सगळेच आहे ना खाऊ शकतात. आणि तसंही आहे ना, आपण बाहेर जेवायला गेलो तर आपण प्रेफर काय करतो की व्हीटचा कुलचा, व्हीटची रोटी. सो आता ही साधी सोपी पद्धत तुम्ही नक्की करून बघा घरी आणि मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.